नमस्कार भावांनो, एका नव्या आणि कडक व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय तब्बल 11 अशा खळबळजनक बातम्या ज्या ऐकून तुमचं डोकं चक्रावून जाईल। मित्रांनो, पहिली बातमी आहे, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक म्हणजे अँटी कन्व्हर्जन बिल विधानसभेत मांडलं आहे। या विधेयकानुसार जर कोणीही जबरदस्तीने पैशांचं किंवा नोकरीचं आमिष दाखवून किंवा फसवणूक करून कोणाचं धर्मांतर केलं तर त्याला थेट 7 वर्षाची सक्त मजुरी आणि 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे। बेकायदेशीर धर्मांतरणापासून संरक्षण करण्याकरता विधेयक आहे। त्यामुळे कोणी धर्मांतर करू नये याकरता विधेयक नाही, तर फसवणूक, बळजबरी किंवा तत्सम बाबींकरता आणि त्या माध्यमातून होणारं धर्मांतर हे त्यापासून नागरिकांचं रक्षण झालं पाहिजे याकरता हे विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे। राज्याच्या राजकारणामध्ये या कायद्यावरून आता सत्ताधिकारी आणि विरोधकांमध्ये मोठी झुंबली असून अधिवेशनात यावर जोरदार खडाजंगी सुरू आहे। म्हणजे आता प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढून धर्म बदलणाऱ्या मजनूंची थेट येरवडा जेलमध्ये रवानगी होणार आहे। गजब बेइज्जती है भावांनो, आधीच महाराष्ट्रामध्ये पोरांना साधी पोरगी मिळत नाही, त्यात हे असले फसवणुकीचे उद्योग केले तर लग्नाच्या मंडपाऐवजी जेलची हवा खावीच लागेल। मग तिकडे व्हॅलेंटाईन डे दिवशी पोलिसांना शुभेच्छा द्याव्या लागतील। बरं असो, आपण बघूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे, मविवामध्ये जागा वाटपाचा तारीख पे तारीख ड्रामा। निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत, पण महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा काही सुटायचं नाव घेत नाही। शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते रोज मॅरेथॉन बैठका घेत आहेत, पण फायनल आकडा कोणीच माध्यमांसमोर सांगायला तयार नाही। आज फायनल होईल, उद्या यादी जाहीर होईल असं सांगत सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना नुसतं ताटकाळत ठेवलंय। ये बड़ी अच्छी बात कही आप। यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आता मोठी नाराजगी पसरली आहे। अरे भावांनो, यांचं जागा वाटप बघून मला दामिनी पिक्चर मधल्या सनी देओलची आठवण येते। तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख मिलती रही है। अरे साहेबांनो, लवकर फायनल करा, नाहीतर कार्यकर्ते कंटाळून थेट विरोधी पक्षांच्या प्रचार रॅलीमध्ये मोफत बिर्याणी खायला जातील। असो, वळूया पुढच्या बातमीकडे। तर तिसरी बातमी आहे, शिक्षण क्षेत्रातील राजकारणाशी संबंधित आहे। RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन अंतर्गत गरीब मुलांना खासगी शाळेत प्रवेश देण्यासाठी सरकारने 1 किलोमीटरवरून थेट 3 किलोमीटरची अट टाकली होती, पण मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने यावर सरकारला चांगलंच फटकारलं आहे। या जाचक नियमामुळे गरीब मुले चांगल्या खासगी शाळेत प्रवेश घेऊ शकणार नाहीत असं परखड मत नोंदवत कोर्टाने सरकारचा निर्णय रद्दबातल ठरवला आहे। आता सरकारचे नियम म्हणजे जिलेबी सारखे गोल आहेत। आधी म्हणतात गरीब पोरांना प्रायव्हेट शाळेत टाका आणि मग म्हणतात 3 किलोमीटर चालत जा। साहेब, एवढं 3 किलोमीटर चालून ते चिमुकलं पोरग शाळेत पोहोचेपर्यंत शाळेचा पीटीचा पिरियड संपून पण जाईल। असं तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला सांगा। आपण वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज एक मोठी संयुक्त पत्रकार परिषद घेतली। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी EVM मशीनच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। सरकारने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, अन्यथा मोठा जनभोग उसळेल असा इशारा त्यांनी दिला आहे। त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यात पुन्हा एकदा बॅलेट विरुद्ध EVM असा वाद उफाळून आला आहे। म्हणजे निवडणुका जवळ आल्या की EVM मशीनची अवस्था त्या शाळेतल्या बेंचसारखी होते, ज्याला सगळे येता जाता लाथ मारतात। जो हरतो तो म्हणतो EVM खराब होतं आणि जो जिंकतो तो पेढे वाटतो। EVM मशीन पण मनातल्या मनात रडत असेल आणि म्हणत असेल, माझी काय चूक होती भावा। ओके भावांनो, असो आपण वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे, देशाच्या राजधानीतून म्हणजे 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत आज भयंकर गदारोळ पाहायला मिळाली। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवरती आणि देशातील महागाईवर अत्यंत आक्रमक भाषण केले। या दरम्यान सत्ताधिकारी, भाजप आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। सदनात घोषणाबाजी एवढी वाढली की अध्यक्षांना वारंवार कामकाज तहकूब करावे लागले। म्हणजे सध्या लोकसभेत असा राडा चालू आहे की बिग बॉस वाल्यांना पण कॉम्प्लेक्स येईल। कधी कधी वाटतं हे खासदार एकमेकांवर फाईल्स फेकून मारतील। लोकसभा टीव्ही बघताना आता हातात पॉपकॉर्न घेऊन बसावं लागतं, कारण इथे साऊथच्या पिक्चरपेक्षा जास्त ऍक्शन चालू आहे। असो आपण वळूया पुढच्या बातमीवरती। पुढची बातमी आहे, राज्यसभेच्या आगामी निवडणुकांसाठी अनेक राज्यांमध्ये उमेदवारांची घोषणा झाली आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक दिग्गज नेते या निवडणुकीत निर्विरोध निवडून येत आहेत। संख्याबळ आधीच जुळवलेले असल्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची वेळच अनेक ठिकाणी येणार नाही हे स्पष्ट झाले आहे। यामुळे लोकशाहीतील या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुका आता फक्त एक औपचारिकता म्हणून उरल्या आहेत, अशी टीका राजकीय विश्लेषक करत आहेत। म्हणजे भावांनो, राज्यसभा म्हणजे सध्या लोकल ट्रेनचा फर्स्ट क्लास पास झालाय। ज्याच्याकडे वशील आहे त्याला डायरेक्ट कन्फर्म सीट मिळते आणि आपले सामान्य कार्यकर्ते मात्र इथे जनरल डब्यात लटकत आयुष्य काढतायत। असो आपण वळूया पुढच्या बातमीकडे। मित्रांनो, ही अत्यंत गंभीर बातमी आंतरराष्ट्रीय राजकारणातून आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीने आता भयानक रूप धारण केले आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल
या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर एक अतिशय आक्रमक पोस्ट केली आहे. आम्ही दहशतवादी राजवट पूर्णपणे उद्ध्वस्त करत आहोत. आज काय होतंय ते फक्त पाहत राहा. वॉच व्हॉट हॅपन्स टुडे असा थेट इशारा ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. यामुळे तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडण्याची भीती वाढली आहे. म्हणजे मित्रांनो, ट्रम्प साहेब युद्धाचे इशारे असे देतात जसं काय कुठल्या तरी रियालिटी शोचा ग्रँड फिनाले चालू आहे. वॉच व्हॉट हॅपन्स टुडे. अरे साहेब, हे युद्ध आहे की IPL ची फायनल? इथं लोकांचे जीव चाललेत आणि हे साहेब ट्विटर सस्पेन्स वाढवतायत. असो आपण वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांना एक अतिशय खोचक आणि भयंकर इशारा दिला आहे. नेतन्याहू यांनी उघडपणे म्हटले आहे की मोजतबा खामेनी यांच्याकडे कोणतीही लाईफ इन्शुरन्स पॉलिसी नाही. हा थेट त्यांच्या जीवाला धोका असल्याचा इशारा मानला जात असून या विधानामुळे मध्य पूर्वेत तणाव आणखीच शिगेला पोहोचला आहे. म्हणजे नेतन्याहू साहेबांचा हा डायलॉग ऐकून जगातले सगळे LIC एजंट रडायला लागलेले असतील. साहेब, लाईफ इन्शुरन्स एवढ्या वेगाने कॅन्सल करतायत की पॉलिसी होल्डरला हप्ता भरायला पण वेळ मिळत नाही. हा माणूस खतरनाकच आहे. असो आपण वळूया पुढच्या युद्धाकडे. आपण वळूया पुढच्या बातमीकडे. आंतरराष्ट्रीय युद्धाचा थेट फटका आता महाराष्ट्राला बसला आहे. इराण आणि अमेरिकेच्या वादामुळे कच्च्या तेलाचे आणि गॅसचे दर भडकले असून महाराष्ट्रात कमर्शियल LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. सांगली, जळगाव आणि पुण्यातल्या अनेक हॉटेल्समध्ये आज गॅस सिलेंडर संपल्यामुळे हॉटेल चालकांना चक्क चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे. म्हणजे मित्रांनो, हॉटेल्सवाले पण लय हुशार आहेत. आता ते बाहेर मोठा बोर्ड लावतील, आमच्याकडे अस्सल गावरान चुलीवरचं जेवण मिळेल. पण खरं कारण गॅस संपलाय हे आहे. आता पुण्यातल्या लोकांना 130 रुपये प्लेटचं जेवण 500 रुपये देऊन ऑर्गॅनिक स्मोकी फ्लेवर बार्बेक्यू म्हणून खावं लागणार आहे. असो आपण वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे गडचिरोलीमधून. गडचिरोलीमध्ये एक भयंकर आणि आधुनिक प्रकार समोर आलाय. तिथे चक्क 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करण्यासाठी पोरांनी ChatGPT या AI चा वापर केल्याचे उघडकीस आले आहे. अरे कहना क्या चाहते हो? मोबाईल लपून आत नेला आणि AI ला प्रश्न विचारून पेपर लिहिला. विशेष म्हणजे यात काही शिक्षकही सामील असल्याचा संशय आहे. अरे भावानो, तंत्रज्ञानाचा असा वापर बघून तर मार्क झुकरबर्ग आणि सॅम ऑल्टमन हे पण रडतील. आता पोरं माझा आवडता प्राणी कोणता हा निबंध पण AI ला लिहायला सांगतायत. उद्या AI ने माझा आवडता प्राणी परीक्षा हॉल मधला सरपटणारा सुपरवायझर असं लिहून दिलं तर काय करणार? शाबास बेटा. ही बोर्डाची परीक्षा आहे की IT कंपनीचा प्रोजेक्ट हे समजेनासं झालंय. असो वळूया पुढच्या बातमीकडे. मित्रांनो, आजची शेवटची बातमी एकदम भन्नाट आहे. सोशल मीडियावर एका व्हिडिओने सर्वांचा संताप उडवलाय. एका उच्च भू सोसायटीत 10व्या मजल्यावरून एका महिलेची साडी खाली पडली आणि ती साडी काढण्यासाठी त्या कुटुंबाने चक्क आपल्याच लहान मुलाला बेडशीटला बांधून हवेत खाली 9व्या मजल्याच्या दिशेने लटकवलं. हा जीवघेणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पण अरे ताई, ती साडी होती की स्पायडरमॅनचा ड्रेस? 100 रुपयाच्या साडीसाठी स्वतःच्या पोराला खतरों के खिलाडी मधला रोहित शेट्टी बनवलं. तो बिचारा पोरगा हवेत लोंबकळत विचार करत असेल की पुढच्या जन्मी मी झाड झालो तरी चालेल, पण असल्या कंजूस घरात जन्म नको. हा सर्व प्रकार साडीसाठी जीवघेणा स्टंट असल्यासारखा प्रकार हा वाटत आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या त्या खळबळजनक बातम्या ज्यांनी सगळीकडे राडा घातलाय. यापैकी कोणता पंच तुम्हाला सर्वात जास्त भारी वाटला आणि त्या 10व्या मजल्यावरून पोराला लटकवणाऱ्या कुटुंबाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. ये हंस रहे हलकट हंस